निश्चित कालचा जो प्रकार झालेला आहे अतिशय चुकीचाच आहे। तो प्रकार घडायला नको होता, परंतु चूक झाली, घडून गेला। परंतु सत्य परिस्थिती सुद्धा ही सगळ्या जनतेला, माझ्या मायमौलीला कळाली पाहिजे। प्रभागाची काल पहिलीच मीटिंग होते। पहिली मीटिंग चालू असताना आमच्या दोन बहिणी तिथं पाण्यावरून आंदोलन करायला लागल्या। अतिशय त्यांचं चांगलं आंदोलन चालू होतं, परंतु आमचा एक मित्र बालम शिरसाट हे नवीन नगरसेवक निवडून आले आणि सभापती झालेले आहे। सभापतीचा एक प्रोटोकॉल असतो, तर सभापतींना थोडं अज्ञात नव्हतं। ते एक मित्रताच्या नात्याने मी त्यांना सांगितलं की सभापती, तुम्ही जे काय आंदोलन आहे ते खुर्चीवर बसूनच त्यांच्या त्या बाटल्या स्वीकारा। मी माझी एक चांगली भावना तिथं मांडली, परंतु स्वतःला मीपणा समजणारे हे ज्येष्ठ नगरसेवक, मागच्या सगळ्या कथाकथित त्यांच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, अशा त्या व्यक्तीने मला भर सभागृहात मला उल्लेख करून घाणेरी शिवी दिली आईवरनं। त्याच्याहून ते आमचे वाद झाले। मी तिथं चुकायला नको होतं, मी तिथं असं न बोलावं, परंतु माझ्याकडनं पण निश्चित चूक झाली का तिथं माझी मायमाऊली बसलेली होती। मी तो विचार करायला हवा होता। त्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जरी विचार केला नसेल, परंतु मी केला पाहिजे होता। तर निश्चित तो कालचा प्रकार झाला आहे, तो मी स्वतः वैयक्तिक कालच्या प्रभाग सभापतीच्या मीटिंगमध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे, एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केलेली आहे। परंतु सगळा सारांश कसा झाला ह्याचं सुद्धा माझ्या सगळ्या मायमाऊलींना कळायला पाहिजे। ज्येष्ठ नगरसेवक आहे, मी त्यांना कुठेही डिवसलं नव्हतं। राजकारण आहे, इलेक्शनमध्ये पडझड चालू असते। त्याचा मुलगा माझ्या विरोधात उभा होता, पडझड झाली। माझ्या मायमाऊलींनी, माझ्या ज्येष्ठांनी, माझ्या मित्रपरिवारांनी मला भरघोस मतांनी विजय करून दिलं, परंतु तो राग त्यांना कुठेही गिळता येत नाहीये। एक ना एक प्रकार चालू आहे, माझ्या जीवाला देखील सुद्धा धोका आहे। हे तुम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारू शकता। माझ्या एक ना अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या आहेत, प्रत्येकाचे पुरावे पोलिसांकडे मी दिलेले आहे। परंतु उद्या माझ्या काही जीविताला झालं, तो अतिरेकी संघटनेतला नगरसेवक आहे, तुम्ही मागच्या काळात बघितलं असेल, तो कोणाबरोबर नाचलेला आहे। उद्या मला काही झालं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, उद्या माझ्या जीवाला काही झालं, तर याचं सगळं जे काही सिद्ध करायचं असेल तर हा परिवार हा राहील, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो। आणि माझ्या मायमाऊलींची, महाराष्ट्रातल्या नाशिकच्या जनतेची कुठं माझ्या मायमाऊलीचे मन दुखवले गेले असेल तर मी सगळ्यांची हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो। माझं म्हणणं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे। धन्यवाद। निश्चित पुरावे आपल्याकडे आहे, कोणी आणि दिलेले आहेत, तुम्हाला मी येत्या काळात परत निश्चित सांगेल। परंतु प्रकार हा निश्चित गंभीर स्वरूपाचा आहे। कोण गुन्हेगार आहेत, कोण कसं कोणाच्या संपर्कात आहे, याचं सगळं मी तिथं सांगितलेलं आहे। परंतु राजकारणाच्या जागी ठेवलं पाहिजे। सभागृहात गेल्यानंतर सभागृहातले वाद विकासासाठी आम्ही भांडतो। वैयक्तिक कुठल्याही मी कामात, तुम्ही आता माझे आंदोलनं बघितले असाल, कुठलाही सगळा प्रकार बघितला असाल, तर मी फक्त विकासाच्या कामावर मी भांडतो। मी कुठलाही सत्तेत नाही, मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे। मी माझ्या कामांसाठी, माझ्या मायमाऊलींनी जे काही मला इथं निवडून पाठवलं आहे, तर त्यांच्या विकासासाठी मी इथं भांडतो। परंतु कालचं जे भांडण झालं आहे त्याच्यातही माझी कुठलीच चूक नाही आहे। तोही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नीट बघा। पहिला व्हिडिओ, कारण की जो प्रकार चालू झाला त्यावेळेस मीडियावाले तिथं कोणी नव्हते, परंतु तो नंतर सगळे तिथं मीडियावाले आले। परंतु तो सभागृहातला जो CCTV फुटेज जर तुम्ही घेतलं तर निश्चित तुम्हाला तिथं दूध का दूध पाणी का पाणी निश्चित समजेल। परंतु आज सभागृहात सगळी इथं चर्चा झालेली आहे, त्या सभागृहात सुद्धा आज सगळ्यांनी निषेध नोंदवला। परंतु सभागृहात सुद्धा आम्हाला आमचं म्हणणं मांडायची एक संधी द्यायला हवी होती, परंतु आज कुठलाही मला कोणावर काही आरोप करायचे म्हणून मी काही जास्त तिथं बोललो नाही। परंतु मी तुमच्या माध्यमातून जो काही झालेला प्रकार मी आज सगळ्यांना तुमच्या समोर ठेवलेला आहे। तक्रार नाही, मी वरिष्ठांच्या काही कानावर टाकून ठेवलेला आहे। मागच्याही काळात कोण कुठून आले, माझ्या घराजवळून आले, कसे आले, मी सगळं सविस्तर ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलंच आहे। पण येत्या काळात निश्चित मी सगळ्या गोष्टी त्या तुमच्या समोर ठेवेल आणि त्याचे पुराव्यानिशी तुमच्याजवळ निश्चित येत्या काळात मी ठेवून देईल। तुम्ही जर म्हणता तुमच्या जीवाला धोका आहे तर निश्चित माझ्या जीवाला, पोलीस यंत्रणा निश्चित मला मदत करते। पोलीस यंत्रणा निश्चित मला, मी केलेली, मी ते अजून नाव निश्चित तुम्हाला मी सांगू शकत नाही, सगळ्यांना केलेली आहे। आजही मला देखील गिरीश भाऊंचा आज फोन आलेला आहे। मी गिरीश भाऊंना सुद्धा माझी जे काही म्हणणं होतं,
जे काही जो कालचा प्रकार घडलेला होता तो सगळा मी त्यांना सांगितलेला आहे. भाऊंनी मलाही सुद्धा ओरडले आहेत. मी भाऊंना सांगितलं, भाऊ मी आजी त्याच्यात काही चूक नाही, तुम्ही व्हिडिओ नीट बघा, त्या व्हिडिओतून तुम्हाला समजेल तिथले आपल्या प्रभागात जेवढ्या नगरसेविका होते, जेवढे नगरसेवक होते, सभापती असतील, अधिकारी असतील, त्यांची एक चौकशी लावून तुम्ही त्यांच्याकडनं पण माहिती घ्या, तुम्हाला सत्य कळेल. भाऊंनी पण मला सांगितलं, परंतु तुमच्या दोघांचीही चूक आहे. भाऊ मी म्हटलं माझी चूक मी मान्य करतो. मी भाऊंना सुद्धा असं जे काही माझ्या मनातल्या गोष्टी आहेत मी त्यांना सांगितलेल्या आहेत. आज जो निलंबनाचा निर्णय घेतलेला आहे महापौरांनी, त्याबाबत काय वाटतं तुम्हाला? हे निलंबन नाही, आम्हाला आज त्यांनी फक्त जे काही आमच्याकडनं काल ज्या चुका झाल्या आहेत त्याच्यावरून त्यांनी फक्त आम्हाला जी माहिती घेतली आणि जो प्रकार आमचा निंदनीय आहे तर निश्चित आम्ही त्यांचं महापौर म्हणून, एक ते आमची बहीण आहे, आमच्या इथं मायमाऊलींचं मन निश्चित दुखवले गेलेलं आहे. आपल्याही घरात कोणी आपल्या आई बहिणीजवळ शिव्या दिल्या तर राग येतो. निश्चित मी त्यांचा जो काही आदेश आहे तो मान्य करेल.